सविता, काय रे सविता, हे तू शेवळ्या चोरून घेऊन चालली? नाही नाही शांताबाई, चोरून घेऊन येऊ शेवळ्या मी. सविताला माहित आहे. थांब तू, ह्या शेवळ्या तुझ्या नाहीच आहेत सविता. तुझ्या शेवळ्या पोत्यांदी होत्या आणि तू ह्या लग्नासाठी केल्या ह्या शेवळ्या तू घेऊन चालली. थांब सविता, इकडे सविता. हे शांती काय चालली काय माहित आता. मला वाटलंच ते बरे कामात गुंतले होते सविता. म्हटलं आता शांताबाई गेली घराच्या बाहेर, आता आपण पटकन जाऊ शकतो. सविता, काय करू राहिली सविता? आई मी स्वयंपाक बनवून राहिली ना. ओवी वजनसले भूक लागली ना. काय म्हणता सांगा लवकर. टेन्शनच आहे माझ्या जीवाले. सुट्ट्या काढल्या 15 दिवसाच्या, त्याच्या ती जुलूम सगळा. ते माझ्या सासून मग धंदा लावून दिला. आई सांगा लवकर काय म्हणता. सविता, शेवळ्या बरोबर आहेत ना? तुम्हाला तर ना मैत्रिणीने शेवळ्या आणून दिल्या, बारीक बारीक करायला सांगितल्या. लग्नाच्या आत म्हणून ऑर्डर घेतली. पाहिजे बरोबर आई. त्या शेवळ्या बनवल्या मी आणि काढून ते ठेवल्या. सविता काकूला सांगू नाही दिलं. दुसरा उंडा भिजा म्हटलं तुम्ही, ह्या शेवळ्या तशाच राहू द्या, मस्त सुकून जातात त्या माझी मैत्रीण येईपर्यंत. अहो माहिती घे व घे. सविता, त्या शेवळ्या सविता डोक्यात घेऊन चालली होती ना. तिथे बसायला थांबवलं मी. नाही नाही माहित होत म्हणे सविताच्या शेवळ्या पोत्यान दिया, ते मला माहितच होतं. पण त्या मैत्रिणीच्या शेवळ्या घेऊन चालली का नाही सविता. आई सविता काकू घरीच आहेत, रूम मध्ये थांबायला. त्याने सांगितलं मला तुझी सासू येईपर्यंत थांबतो मी, तू स्वयंपाक बनव म्हणे. काकू बसेलात त्या. अहो माझे नाही ना व, ते तर मला डोक्यात घेऊन जाताना दिसली. माझी सासू बी रिकाम्याच गोष्टी करत राहते. ते सविता काकू काय शेवळ्या चोरून दुसऱ्याचे. आई थांबा आई. आला वाटते बाई तिचा फोन. हॅलो, हा बोल जसना बोल. सविता ताई, झाल्या का माझ्या शेवळ्या माझ्या बहिणीच्या लग्नातल्या? हो झाल्या ना. शेवळ्या पूर्ण झाल्यानंतरच तुला फोन केला मी. तुझी ऑर्डर कंप्लीट झाली म्हणून घेऊन जाय तू. हो ताई, रस्त्यातच आहे मी, आलीच अर्ध्या तासात. ठीक आहे ये. पाय पाय पयाली का नाही. मला माहितच आहे ना हे काही ना काही गुण करीनच सविता. आता असं वाटलं बदलली अशी, पण नाही. आई आता येते माझी मैत्रीण. घे ना आता, दे त्या मैत्रिणीला काय देत होतं. सविता पयाली शेवळ्या घेऊन त्या मैत्रिणीचे. नाही ना आई, तुम्हाला काही समजत नाही. माझ्या मैत्रिणीच्या शेवळ्या तशाच आहेत. चला कधी रूम मध्ये दाखवतो तुम्हाला मी. तू चलती होय, चलती रूम मध्ये पाहिले, मी येतो. आई स्वतःच्या मैत्रिणीवर बी चोरीचा आरोप लावतात. असं करू नये पण आई ना. मला माहित आहे ना सविता काय चीज आहे. सुनबाई तुला काही माहित नाही. थांब आता तिला कसं पकडतो पाय मी. बापाच्या घरून कधी 1 रुपया नाही आणला. आणि त्याला तिचे चोचले बांधून केवढ्यात. हे नाही खात ते नाही खात. शॉपिंग पाहिजे तिले. भांडे नाही आणले ना, सोनं नाही आणलं, फुटका मनी नाही आणला अंगावर. थांब म्हणा तुले मी पाय कसं सर्क करतो. कसं त्या बापाच्या घरून आणायला लाईन ना, तर या नावाची बोलायची माय नको म्हणू मला. शिवानी इकडे ये शिवानी. कसं लांबवतो तिले चुलीवर स्वयंपाक करायसाठी. थांब म्हणा तू. आई काय झालं? आई मला 1 ग्लास पाणी देता काय आणून? अहो माई बाई, मला म्हणते पाणी आणि 1 गिलास. इकडे ये तू लवकर ये शिवानी इकडे. नाही आई, थकली मी आता. आता झाले शाळेतून, थोडा वेळ आता आराम करते. थांब म्हणा आता, स्वयंपाकच नाही करत, आरामच करत बसतो. मोठी म्हणते 1 ग्लास पाणी आण माझ्यासाठी. म्हणजे मला तर सून करून ठेवलं आणि सासू बनली. 2 दिवसाची आली नाही माझ्या घरी तर त्या गोल्याला बी सांगतो कसं बायकोच्या ऐकून खिस्तेत होतं. 8 दिवसांनी ना सारखी करीन. तिच्या मायच्या घरून सोनं करून ना आणीन ते, तर या नाचे म्हणू नको म्हणा तू. थांब शिवानी आली का तू? चल आता पाणी पिली, थोडा वेळ अंग टाकतो मी. शिवानी कुठे गेली शिवानी? हे माझ्या सासूला काय झोमला काय आज? शिवानी शिवानी नावाचा जप करून राहिली. सांगितलं ना मी शाळेतून आली म्हणून आराम करतो. बोंबल म्हणा तिथे किती बोंबलत, एकही आवाज देत नाही मी. कालपर्यंत पाणी दे, चहा दे, आता विचारून नाही राहिली. अरे बापरे, शाळेतून आली आणि ही महाराणी तर पसरली मस्त. इले तर कोणत्या गोष्टीचं टेन्शनच नाही. नवरा येईन ऑफिसमधून, सासूचं करा सासऱ्याचं करा, उलट हिचंच करणं आपल्याला घेऊन राहिलं.
इथं महाराणी मला आल्या आल्या पाणी मागते एक गिलास. थांब म्हणा तू आता. शिवानी झोपली का शिवानी? आली वाटते बाई, रूममध्ये आली. अरे आई, आल्या काय तुम्ही? चहा आणला काय? त्या बापाची नोकरात काय तिचा? हा, तू सुनस ना, मला म्हणतं काय पाणी आण चहा आण. तू काय करतो मग? आई तोंड सांभाळून बोला, तुम्ही काय बोलून राहिल्या? शिवानी आहो मी, कोणी नाही आहे अजून. मला मागता का तू? चहा मागता पाणी मागता? तू काय नोकरानी आहो का मी? मला शिकून राहिली शिवानी आहो मी. जमला आता, घे म्हणा शांता पहिले. तुला मैत्रिणी पळत दिलं, मी धावत पळत आली तर. आई आल्या का तुम्ही घरी? हा गुड्डी, ये ना. पाणी किती मस्त शेवड्या आणल्या मी बनवून. ये ये गुड्डी ये. अरे वा आई, एकच नंबर आणलं तुम्ही शेवळ्या बनवून. आज केलाय कामाचं काम तुम्ही. कामाचं काम नाही केलं गुड्डी ना, तिने माझ्याकडच्या शेवड्या चोरून आणल्या. काय म्हटलं शांता काकू? हा गुड्डी, तू बरोबर ऐकलं. हिनं शेवड्या बनवून नाही आणल्या. माझ्या सुनीनं तिच्या मैत्रिणीची ऑर्डर केली होती लग्नाच्या शेवड्या. त्या सासूनं त्या शेवड्या माझ्या घरून चोरून आणल्या. धावत पळत